जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 127. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. तीव्र भावनेनं माझा उद्धार व्हावा, करावा, या अंतःकरणपूर्वक केलेल्या प्रार्थनेमध्येच चित्तलयाचं बीज आहे. साधनेला कळकळीनं केलेल्या प्रार्थनेची जोड असावी असं संत सांगतात. आणि याला जोड असावी ती अनन्य भावाची. जसे मिथिलेचे, जनकपुरीचे लोक आणि अयोध्येचे लोक फक्त एका सीतारामांनाच स्मरणात ठेवून आपला संबंध दिनक्रम चालवतायत, त्याप्रमाणे संबंध आयुष्य एकाच ध्येयाप्रती, एकाच सद्गुरूंप्रती एकनिष्ठ राहून अनन्य भावानं सतत त्यांचं स्मरण ठेवून त्यांनी जे सांगितलंय ते करण्याचा प्रयत्न करणं, यामध्ये त्या चित्तलयाचं बीज आहे. त्यामुळे ते आम्हाला साधो त्या जनकपुरीच्या आणि अयोध्या निवासींच्या निरागस अत्युच्च प्रेमासारखं प्रेम आमच्या आराध्याच्या चरणी आम्हाला त्यांच्याच कृपेनं साधो, ही प्रार्थना करूया. आणि आजवर जी तयारी झाली मिथिलेमध्ये आणि अयोध्येमध्ये, दोन्हीकडची वऱ्हाडी मंडळी एकत्र आली आहेत. अयोध्यावासी जनकपुर निवासींचं आतिथ्य उपभोगतायत आणि जी मंगल घडी येण्यासाठी हे सर्व उत्सुक आहेत, ती आलेली आहे. त्यामुळे ह्या विवाहाची नांदी आज तुलसीदास करतायत की तो मंगल दिवस आला. बरं का, म्हणतायत, मंगलमूल लगन दिनु आवा, हिम ऋतु अगहनु मासु सुहावा, ग्रह तिथि नखतु जोगु बरबारू, लगन सोधी विधी कीन्ह विचारू. मंगलमूल लगन दिनु आवा, मांगल्याचं मूळ असलेला असा तो लग्नाचा दिवस आला, सीतारामांच्या विवाहाचा दिवस आला. कोणता महिना होता सांगतायत? हिम ऋतू अगहनु मासु सुहावा. हेमंत ऋतू आहे आणि अत्यंत शोभिवंत, अत्यंत पवित्र असा मार्गशीर्ष महिना आहे. उत्तम ग्रह, तिथी, नक्षत्र, योग आणि वार आहे. आणि त्यामुळे कुणी मुहूर्त शोधला म्हटलंय? विधी, ब्रह्मदेवांनी मुहूर्त शोधून त्यावर विचार केला. आणि मग काय केलं तर, पठई दीन्ही नारद सन सोई, गनी जनक के गण कन्ह जोई, सुनी सकल लोगन यह बाता, कहीं ज्योतिषी आही विधाता. म्हणतायत, ती जी मुहूर्ताची पत्रिका होती ती ब्रह्मदेवांनी नारदांच्याकडून जनकांना पाठवली. बरं का. आणि झालं असं की जनक महाराजांकडे जे गणक म्हणजे ज्योतिषी जे होते, गणना करणारे, त्यांनी पण तसंच
तशीच गणना केली होती, म्हणजे जशी ब्रह्मदेवांनी केली होती तशीच केली होती. आणि त्यामुळे सर्व लोकांना जेव्हा हे कळलं तेव्हा काय म्हणू लागले ते, की कहही ज्योतिषी आही विधाता. इथले ज्योतिषीसुद्धा ब्रह्मदेवच आहेत, म्हणजे ब्रह्मदेवा समान ज्योतिषी जनक महाराजांकडे आहेत, असं सगळेजण म्हणू लागले. आणि मग पुढे उत्तम वेळ आली. काय म्हटलंय, धेनुधूरी बेला बिमल सकल सुमंगल मूला विप्रध कहेउ विदेह सन जानी सगुण अनुकूला. अतिशय निर्मळ पवित्र सर्व मांगल्याचं मूळ असलेली अशी पवित्र वेळ. कोणती वेळ म्हटलंय, धेनुधूरी बेला. आहा, गोरज मुहूर्त आला बरं. आणि सर्व अनुकूल असे शकुन होऊ लागले. आणि ते बघून तिथले जे सर्व विप्रवर होते ते राजर्षी जनकांना काय म्हणाले, की आता तो मंगल मुहूर्त सन्निध येतोय. आणि हे जेव्हा राजर्षी जनकांनी ऐकलं तेव्हा उपरोहित ही कहे नर नहा अब विलंब कर कारणु काहा. सतानंद तब सचिव बोलाए मंगल सकल साची सब ल्याए. राजर्षी जनकांनी आपले जे कुलपुरोहित शतानंद त्यांना विचारलं की आता उशीर करायचं कारण काय. आणि हे जेव्हा राजर्षी जनक म्हणाले तेव्हा सर्व मंत्र्यांना बोलावलं शतानंदांनी. आणि सर्वजण येताना सर्व मंगल कार्याचं जे काही सर्व सामान होतं ते घेऊनच आले. आणि मग ज्या वेळेला सर्वांना समजलं की आता तो शुभमुहूर्त आलेला आहे तेव्हा काय झालं ह्याचं वर्णन तुलसीदास करतायत. संखनी सान पनव बहुबाजे मंगल कलस सगुण शुभ साजे. सुभग सुआसिनी गावही गीता करही वेद धुनी विप्र पुनीता. लेन चले सादर एही भाती गए जहाँ जनवास बराती. कौशलपति कर देखि समाजू अति लघु लागति नहीं सुर राजू. भयउ समयु अब धारिय पाऊ यह सुनी परानी सान ही खाऊ. गुरही पूछी करी कुल विधि राजा चले संग मुनी साधू समाजा. सगळीकडे मंगल वाद्य वाजू लागली आहेत. मंगल कलश शुभ शकुन जसं दही दुर्वा इत्यादी वस्तू ठेवून सजवल्या जात आहेत. सुंदर अशा सुवासिनी स्त्रिया गाणी गात आहेत, गीत गात आहेत. पवित्र विप्रवर वेदमंत्रांचा घोष करतायत. आणि सर्वजण अत्यंत आदरानं वऱ्हाडी मंडळींना आणण्यासाठी निघाले. आणि वऱ्हाड आणण्यासाठी निघाले प्रभू श्री रामचंद्रांचं. त्यामुळे ते जिथे उतरले होते तिथे ते गेले. आणि अयोध्यापती दशरथांचं वैभव बघून त्यांना म्हटलंय अति लघु लाग तिनही सुरराजू. इंद्रवैभवसुद्धा तुच्छ वाटू लागलं. आणि मग त्यांनी जाऊन विनंती केली त्यांना की वेळ झालेली आहे, आता चलावं. आणि हे ऐकताच पुन्हा नगारे वाजू लागले. गुरु वसिष्ठांना विचारलं गेलं आणि कुलाचाराप्रमाणे सर्व विधी करून राजा दशरथ सर्व विप्रवृंदा समेत सर्व मुनिगणांसमेत निघाले. आणि हे जेव्हा बघितलं तेव्हा काय झालं तर भाग्य विभव अवधेस कर देखी देव ब्रह्मादि लगे सराहन सहस मुख
जानी जन्म निज बादी. ब्रह्मदेवांसहित सर्व देव अयोध्यापती दशरथांचं भाग्य आणि वैभव बघून आपला जन्म व्यर्थ समजू लागले आणि म्हणलंय लगे सराहन सहस मुख, जणू हजारो मुखांनी त्यांची प्रशंसा करू लागले. सुरध सुमंगल अवसरु जाना, बरशही सुमन बजाई निसाना. शिव ब्रह्मादिक विबुध बरुथा, चढ़े विमानधि नाना जूथा. प्रेम पुलकतन हृदय उच्छाहु, चले बिलोकन राम बियाहु. देखी जनक पुरु सुर अनुरागे, निज निज लोक सब ही लघु लागे. ती सुमंगल अशी वेळ बघून सर्व देवगण फुलांचा वर्षाव करू लागले, नगारे वाजू लागले. शिवभगवान ब्रह्मादिक देवसुद्धा सर्व देववृंदासहित विमानांमध्ये चढू लागले. आणि कसे होते ते? प्रेमानं पुलकित झाले होते, हृदय उत्साहानं ओसंडून वाहत होतं. कशासाठी? चले बिलोकन राम बियाहू, श्रीरामांचा विवाह बघण्यासाठी शिवभगवान, ब्रह्मदेव आणि इतर सर्व देव अत्यंत उत्साहभरित होऊन विमानात बसलेत. म्हणतायत जनकपूर बघून देवसुद्धा त्याच्या प्रेमात पडले आणि सर्वांना आपापले लोक तुच्छ वाटू लागले. कारण ती मांडणी, ते वैभवच असं होतं. चितवही चकित विचित्र बिताना, रचना सकल अलौकिक नाना. नगर नारी नर रूप निधाना, सुघर सुधर्म सुशील सुजाना. तिन्हि देखी सब सुर सुर नारी, भये नखत जनु विधु उजियारी. विधि भयउ आचरजु विशेषी, निज करनी कछु कतहु न देखी. काय तुलसीदासांनी लिहिलंय. आहा. विधी भयउ आचरजु विशेषी, निज करनी कछु कतहु न देखी. म्हणतायत इतके चित्र विचित्र मंडप, नाना प्रकारची ती अलौकिक रचना जनकपुरामधली बघून सर्वजण चकित झाले. सर्वजण म्हणजे कोण? शिवब्रह्मादिक देववृंद चकित झाले. नगरामधले स्त्री पुरुष रूपाचं भांडार होते, जणू अतिशय सुंदर होते, श्रेष्ठ धर्मात्मे दिसत होते, सुशील सुजाण होते. आणि म्हणतायत तुलसीदास की ह्या जनकपुरीमधल्या लोकांना बघून सर्व देव आणि देवांगनसुद्धा चंद्राच्या प्रकाशानं तारांगण निस्तेज व्हावं तसे प्रभाहीन झाले होते. आणि म्हणतायत ब्रह्मदेवांना विशेष आश्चर्य वाटलं. का बरं? तर म्हणतायत त्यांना तिथं स्वतःची निर्मिती कुठं दिसेच ना. सर्वाचे निर्माते ब्रह्मदेव आहेत, नाही का? पण त्या जनकपुरीचं वैभव बघितल्यानंतर निज करनी कछु कतहु न देखी, माझी निर्मिती कुठं दिसतच नाही इथे, असं लक्षात येऊन त्यांना विशेष आश्चर्य वाटलं. आश्चर्यजु विशेषी. आणि मग त्याचं रहस्य जे जाणतात त्या शिवभगवानांनी समजावून सांगितलं. काय सांगितलं? शिव समुझाए देव सब, जनी आचरज भुलाहु. हृदय विचारहु धीर धरी, सिय रघुबीर बियाहु. शिवभगवान सर्वांना समजावून सांगतायत, अरे तुम्ही आश्चर्यात पडू नका.
मनात धीर धरा. हे सर्व बघून तुम्हाला आश्चर्य का वाटतंय? तुम्ही विचार करा, कुणाचा विवाह आहे? तर भगवंतांची महामहिमामयी निजशक्ती सीता आणि अखिल ब्रह्मांडांचे परमेश्वर प्रत्यक्ष भगवान श्री रामचंद्र यांचा विवाह आहे. हे लक्षात घेऊन तुम्ही ह्या रचनेवर आश्चर्य व्यक्त करू नका, असं शिवभगवान ब्रह्मदेवांच्या आश्चर्यावर आणि सर्व देवादिकांच्या त्यांना ते जे चकित झाले त्यावर त्यांना समजावत आहेत. बरं का, किती सुंदर पहा. पुढे सांगतायत शिवभगवान बरं की जिन्ह करना मुलेत जग माही, सकल अमंगल मूल न साही, करतल होही पदार्थ चारी, तैसिय राम कहेऊ कामारी. आहा, कामारी, कामदेवाचे शत्रू भगवान शिवशंभो काय सांगतायत पुढे की ज्यांचं नाव घेताच जगातलं सर्व अमंगल हे मुळासह नष्ट होतं. सकल अमंगल मूल नसाही. आणि पदार्थचारी म्हणजे जे धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ हे पदार्थ मुठीत येतात. करतल हो ही पदार्थचारी. तसे कोण आहे ते म्हणालेत? तेईसिय रामू, असे हे जगताचे माता पिता श्री सीताराम आहेत, असं शिवभगवान ह्या सर्वांना समजावतायत. तुम्ही आश्चर्य व्यक्त करू नका. माहिती आहे का तुम्हाला कुणाचा विवाह आहे? अशा सीतारामांचा विवाह असून सुद्धा त्या रचनेबद्दल तुम्ही आश्चर्य का व्यक्त करताय, असं शिवभगवान त्यांना विचारतायत. आणि मग एही विधी संभो सुरध समुझावा, पुनि आगे बर बसह चलावा, देवन देखे दशरथु जाता, महामोद मन पुलकित गाता. अशा रीतीनं शिवांनी समजावलं आणि मग आपल्या नंदीश्वराला पुढं घेतलं बरं का. आणि मग निघाले. राजा दशरथ त्यांचं दर्शन ह्या सर्वांना कसं झालं तर अत्यंत मनातून प्रसन्न आहेत असे राजे दशरथ, शरीरानं पुलकित झालेत असे दशरथ पुढे चालले होते. हे सर्व देवांना दिसलं. साधु समाज संगमहि देवा, जनु तनु धरे करही सुख सेवा, सोहत साथ सुभग सुत चारी, जनु अपबरग सकल तनुधारी. कोण निघालेत राजा दशरथांसमवेत? अत्यंत आनंद भरीत असलेली साधू मंडळी, विप्रमंडळी त्यांच्यासोबत चालली आहेत. जणू असं वाटत होतं सर्व सुखच शरीर धारण करून त्यांची सेवा करत आहेत. आणि त्यांच्याच सोबत हे अत्यंत सुंदर असे 4ही पुत्र भगवान श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न असे शोभून दिसतायत. जणू 4ही मोक्ष देह धारण करून चाललेत बरं का. आणि मग मरकत कनक बरन बर जोरी, देखी सुरन भई प्रीतिन थोरी, पुनि राम ही बिलो की ही हर्षे, नृपहि सराही सुमन तिन्ह बरषे. कसे आहेत दशरथ पुत्र? एक पाचूच्या वर्णाचा आणि दुसरा सुवर्ण वर्णाचा. तमाल वर्ण असतो ना पाचूचा, तो भगवान श्रीरामांचा वर्ण आहे आणि सुवर्ण गोरा वर्ण लक्ष्मणाचा आहे. अशी ही दशरथ पुत्रांची सुंदर जोडी बघून देवांनाही त्यांच्याबद्दल खूप प्रेम वाटू लागलं. रामचंद्रांना बघून मनापासून आनंदित झाले आणि
कौतुक करत, त्यांची प्रशंसा करत सर्व देवादिकांनी फुलं उधळली. आणि मग राम रूप नख सिख सुभग, बारही बार निहारी, पुलक गात लोचन सजल, उमा समेत पुरारी. कोण आहेत तिथे? ज्यांच्या आशीर्वादानं, ज्यांच्या इच्छेनं हे सीतेचं मनोरथ पूर्ण झालंय, असे उमा महेश आहेत तिथे. आणि कसे आहेत? श्रीरामचंद्रांचं ते नखशिखांत लावण्य, सुंदर रूप, देखणं रूप बघून उमा समेत पार्वतीसह श्री शिवभगवानांचं शरीर रोमांचित होतंय, पुलकित होतंय आणि नेत्र प्रेमाश्रूंनी डबडबून गेलेत. पुलक गात लोचन सजल, उमा समेत पुरारी. कसे दिसत होते श्रीराम, त्याचं वर्णन करतायत आता. म्हणाले, केकी कंठ दुती श्यामल अंगा, तडित बिनिंदक बसन सुरंगा, ब्याह विभूषण विविध बनाए, मंगल सब सब भांति सुहाए, सरद बिमल विधु बदनु सुहावन, नयन नवल राजीवल जावन, सकल अलौकिक सुंदरताई, कहीं न जाई मन ही मन भाई. प्रभू श्रीरामांचं शरीर म्हटलंय की कंठदुती. आहा, मोराच्या कंठासारख्या कांतीचं होतं, श्यामल वर्णाचं होतं. प्रकाशमय पीत वस्त्र परिधान केली होती त्यांनी, जी विजेला सुद्धा लाजवत होती. सर्व मंगल आभूषणं, विवाह आभूषणं शरीरावर शोभत होती. त्यांचं सुंदर मुख शरद पौर्णिमेच्या निर्मल चंद्रासारखं आणि अतिशय राजीव नेत्र, नयन नवल, मनोहर असे नेत्र नवकमलाला सुद्धा लाजवणारे होते. असं हे अलौकिक सौंदर्य होतं. पुढे म्हणतायत माईक नव्हे, कसं सौंदर्य आहे ते? दिव्य सच्चिदानंदमय असं ते सौंदर्य आहे, जे सांगता येत नाही. मनातल्या मनातच त्याची गोडी वाटते. कही न जाई मनही मन भाई. बरं का? आणि बाकीचे आता भाऊ कसे दिसत आहेत तर, बंधु मनोहर सोहहि संगा, जात न चावत चपल तुरंगा, राजकुंवर वर बाजी दिखावही, बंस प्रशंसक बिरिद सुनावही. मनोहर सुंदर असे भाऊ शोभून दिसत आहेत सोबत प्रभू श्रीरामांच्या, जे चपळ अशा घोड्यांना नाचवत निघालेत. राजकुमार घोड्यांची सुंदर चाल दाखवतायत आणि जे मागध भाट आहेत ते वंश प्रतिष्ठा सांगणारी बिरुदावली ऐकवतायत. अशी ती वरात निघाली. आता प्रभू श्रीरामचंद्रांचा घोडा कसा होता वरातीचा, ह्याचं वर्णन आहे. बरं, म्हणतात, जेहि तुरंग पर राम बिराजे, गति बिलोकी खगनाय कुलाजे, कहीं न जाई सब भांति सुहावा, बाजी बेशु जनु काम बनावा,
जनुबाजी बेशु बनाई, मनसी जो रामहित अति सोहई, आपने बय बल रूप गुण गति, सकल भुवन बिमोहई, जगमगत जीनु जराव ज्योति, सुमोती मणि मानक लगे, किंकिनी ललाम लगामु ललित, बिलोकी सुर नर मुनि ठगे. ज्या घोड्यावर अश्वावर प्रभू श्रीराम आरूढ झाले होते त्याची ती वेगवान चाल बघून गरुड सुद्धा लाजेनं चूर होत होता. त्याचं वर्णनच करता येणं शक्य नाही असं ते सुंदर स्वरूप दिसत होतं. जणू कामदेवानंच घोड्याचा वेश धारण केला असावा. म्हणजे प्रभू श्रीरामांसाठी कामदेवच घोड्याचा वेश धारण करून शोभत होता. त्याचं जे बल होतं, रूप, गुण आणि त्याची चाल मोहक, यानं सर्व लोक मोहून गेले होते. अनेक प्रकारचे मोती माणिक जडवलेलं ते जीन प्रकाशामध्ये झगमगत होतं. घुंगरू लावलेले सुंदर लगाम बघून देव मनुष्य मुनीसुद्धा थक्क होऊन गेले होते. आणि तुलसीदास वर्णन करतायत गोड की प्रभु मन सिंह लय लीन मनु, चलत बाजी छबि पावा, भूषित उडगन तडित घनु, जनु बर बरही न चावा. की कसा होता तो घोडा, तो अश्व कसा होता, तर प्रभू श्रीरामांच्या इच्छेत आपलं मन विलीन करून चालला होता. काय गोड वर्णन पहा तुलसीदासांचं. म्हणजे प्रभू त्याच्यावर आरूढ आहेत, म्हणजे त्याचं मन प्रभू प्रत्यक्ष भगवंत ज्या घोड्यावर आरूढ आहेत तो घोडा साधारण असेल का. त्यामुळे त्या घोड्याचं मनसुद्धा प्रभू श्रीरामांच्या चरणामध्ये विलीन झालेलं आहे. आणि असा तो घोडा म्हणून फार शोभून दिसत होता. जणू तारांगण आणि वीज यांनीच अलंकृत झालेला मेघ त्या सुंदर अश्वाला नाचवत होता, सुंदर मोराला नाचवत होता, असा तो घोडा निघाला होता. आणि तेच आता तुलसीदास सांगतायत की सर्वच जण मोहून गेलेत. पहा काय गोड वर्णन केलंय. म्हणतात जेही बर बाजी रामू असवारा, तेही सारदऊन बर नाही पारा, शंकरू राम रूप अनुरागे, नयन पंचदस अतिप्रिय लागे. आहा, क्या बात. म्हणतात ज्या उत्तम अश्वावर प्रभू श्रीराम बसले त्याचं वर्णन तर सरस्वतीही करू शकणार नाही. पण पुढे जे सांगितलंय की शंकर भगवानांना कसं प्रेम वाटतंय प्रभू श्रीरामांविषयी, ते दिलंय की शंकरू राम रूप अनुरागे, नयन पंचदस अतिप्रिय लागे. पंचानन आहेत ना ते. पंचानन आणि त्रिनेत्र, प्रत्येक मुखावर 3 नेत्र, अशी 5 मुख आहेत शिवभगवानांना. तर ती 5 आणि 3 15 डोळे, 15 डोळे आपल्याला आहेत. ह्याचा प्रचंड अभिमान आणि प्रचंड आनंद शिवभगवानांना झालेला आहे त्यावेळेला. इतके श्री शंकर रामांच्या रूपावर भाळून गेलेत की मी 15 नयनांनी तुमचं दर्शन करू शकतो, ह्यावर भगवान शंकर लुब्ध झालेत. काय गोड वर्णन, कसं सुचलं असेल तुलसीदासांना. खरोखर वा वा. शंकरू राम रूप अनुरागे, नयन पंचदस अतिप्रिय लागे. आणि ह्याच प्रकारे इतर सर्व देवांना सुद्धा प्रभू श्रीरामांना बघून अत्यंत आनंद, हर्ष, उत्साह दाटला हृदयामध्ये. त्याचंही अजून वर्णन तुलसीदास करतायत आणि पुढे जाऊन त्याची सांगता रामसीतेच्या विवाहामध्ये कशी होते ह्याचं सुंदर वर्णन आपण पुढच्या भागात बघूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.